ग्रामीण भागामध्ये शेतकरी आणि शेतमजूर पर्यायी व्यवस्था म्हणून पशुपालन करतात। असे असले तरी आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा जागेचा अभाव हा दिसून येत आहे। परिणामी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येनस येथे सुद्धा खड्डे, इंधनाचे ढिगारे, शेणखताचे खड्डे, वाढलेले गवत इत्यादींमुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे। पूर्वी शेणाचे खड्डे गावाच्या एका बाजूला राहत असत, त्यासाठी राखीव सरकारी जागा होती। मात्र शासनाच्या आधारे या ठिकाणी घरे झाली। कुणी रिकाम्या जागेचा गैरवापर करून आपल्या निजी वाहन ठेवण्याचे दुकान मांडले। आमदार निधी व जिल्हा परिषद निधीतून तिपुंजींच्या घराशेजारी जाण्या-येण्याच्या सोयीने सिमेंट रोड झाल्याने कचरा, काडी, शेणखताचे ढिगारे, वाढलेले गाजर गवत हे पूर्ण शाळेजवळ व घराभोवती आले। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ग्रामपंचायतचे कर्मचारी, सरपंच व तिपुंजी हे कार्यक्रमाला हजर राहतात, तेव्हा त्यांना खरी सिमेंट रोडची आवश्यकता असते। कुठे काय आहे हे दिसत सुद्धा नाही। घालीचे साम्राज्य सुद्धा दिसत नाही। अनेक प्रश्न हे गावकऱ्यांचे शिल्लकच आहेत। घराशेजारी इंधनाचे ढीग दिसून येत आहेत, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव हा वाढलेला आहे। शिवाय सरपटणाऱ्या प्राण्यांची सुद्धा दहशत ही गावामध्ये वाढलेली आहे। स्थानिक प्रशासनातर्फे कठोर पावली उचलल्या जात नसल्यामुळे शेणखताचे खड्डे हे आजारांना निमंत्रण देऊ लागले। परिणामी येनस गावातील मेन चौक चे निंब हे प्रसिद्ध आहे, मात्र त्या ठिकाणी बैलगाडी, ट्रॅक्टर जात असल्याने रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडलेले आहेत। येथे पूर्व माध्यमिक शाळा सुद्धा आहे। या शाळेच्या समोरूनच मुख्य रस्ता गेलेला आहे। सर्वसामान्य मंडळी या रस्त्यांवरती शौचास बसतात, त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्यांना व शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना हा करावा लागतो। शेणखताच्या व कचऱ्याच्या ढिगाऱ्यांजवळ साचलेल्या पाण्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार पसरून आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे। इतके असून सुद्धा ग्रामपंचायतची सत्ताधारी मंडळी ही मूग घेऊन गप्प बसत आहेत। शासनानेच आता याकडे लक्ष देण्याची मागणी समस्त जनतेद्वारा करण्यात येत आहे। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत।